संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे येथे सामुदायिक नांगरणी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। स्पर्धा गावठी व घाटी अशा 2 गटामध्ये झाल्या। स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून व पश्चिम महाराष्ट्रातून नांगर व बैलजोडी घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी आले होते। स्पर्धा उत्साहात व अतिशय चुरशीच्या झाल्या। या गावातले मानकरी गावकर कांबळ्यांचा साथ देतोय। पहिली जोडी पळायला सुरुवात झाली। सुंदर जोडी पाहिजे, सुंदर जोडी पाहिजे। गावातली जोडी आहे, गावातला मांगरी आहे, मानाची जोडी आहे। अशा स्पर्धा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो। त्यामुळे त्या पाहण्यास प्रचंड गर्दी जमली होती। त्यामध्ये महिलांची संख्या विशेष लक्षणीय होती। धावते समालोचन लोकांचा व स्पर्धकांचा उत्साह वाढवत होते। विजेत्या बैलजोडी मालकांना शील्ड व रोख रक्कमचे बक्षीस देण्यात आले। गावठी व घाटी गटात प्रत्येकी 10 नंबर काढण्यात आले। त्यामध्ये घाटी व गावठी गटामध्ये प्रथम क्रमांक भैरी चंडिका शिरवली यांचे नंबर आले। गावठी गटामध्ये 49 बैलजोड्या तर घाटी गटामध्ये 29 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता।
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आई जुगाई प्रसन्न, जय हनुमान आणि चोरवण्याच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। सदर प्रसंगी सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर, पोलीस पाटील श्री अमित कांबळे, मुख्य गावकर श्री सखाराम कांबळे, शांताराम कांबळे आदी उपस्थित होते। आई जुगाई प्रसन्न आणि जय हनुमान या मित्रमंडळाने अतिशय ही स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। या स्पर्धेमध्ये कोण होणार बजरंगबली या स्पर्धेच्या बक्षिसाचा मानकरी अर्थात निश्चितप्रमाणे चिपळूणचा तालुक्यातील दोन्ही संघ तुल्यबळ होते आणि निश्चितप्रमाणे या तालुक्यातलं चिपळूण तालुक्यातलं वैशिष्ट्य म्हणजे की या तालुक्यातल्या ज्या बैलजोड्या होत्या त्या अतिशय या स्पर्धेमध्ये वेळेत हजर होत्या आणि अतिशय इतर तालुक्यामधल्या लांजा तालुका, संगमेश्वर तालुका बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होता। अतिशय एक चांगल्या प्रकारच्या चुरशी हा खेळ या ठिकाणी खेळून दाखवला, आपली खिलाडी वृत्ती दाखवला। निश्चितप्रमाणे बैलगाडी मालकांचं त्यातील जे काही हाके होते, निश्चितप्रमाणे त्यांना साथ देणारे सर्व सहकारी होते। निश्चितप्रमाणे या स्पर्धेसाठी बहुसंख्य उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मनापासून आवर्जून होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य दिलं। आजची जी स्पर्धा झाली ती चोरडे गावामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये झाली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं आलेले स्पर्धक हे इथल्या कोकणातलेच नव्हते तर घाटावरून सुद्धा बरेचशा बैलगाड्या या कोकणामध्ये चोरडे गावामध्ये आलेल्या होत्या आणि अतिशय चांगल्या खिलाडी वृत्तीने इथे ही स्पर्धा पार पडलेली आहे। जे विजेते आज झाले ते चिपळूणचे, त्यांनी अतिशय आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले। त्यांचा नंबरही त्याचप्रमाणे इथं आला आणि त्यांनी आपली स्पर्धा जिंकलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।